कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खायच्या पानाचं शरबत बनवूया. ते कसं बनवायचं आपण बघू. 10 ते 15 मी इथे नागेलीची पानं घेतलेली आहेत. याला खाण्याची पानंही म्हणतात. आणि 2 चमचे सोप, गुलकंद 4 चमचे, 1 वाटी साखर, 15 ते 20 विलायची आणि कलर. विलायची आणि सोप मी 2 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजू घातली होती. पानं हे स्वच्छ धुवून घेतलेले, पुसून घेतले. याला आता या पद्धतीने बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे. असे हे पानं आता छान बारीक कापून घ्यायचे. पानं आता आपली पूर्ण बारीक कापणं झालेलं आहे. याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आणि गुलकंदही टाकायचा. गुलकंद आपण आपल्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त वापरू शकतो, किंवा आपण गुलाबाच्या पाकळ्याही वापरू शकतो. साखर थोडीशी जास्त वापरायची गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या तर. आणि विलायची टाकायची, भिजलेली सोपही टाकायची. आता याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि या पद्धतीने त्याला बारीक वाटून घ्यायचं. याला आपण आता कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू, 3 ते 4 चमचे. ते पाणी यामध्ये टाकायचं आणि यामध्ये साखर टाकायची. याला आता आपण एकदम कमी गॅसवर शिजायला ठेवू. गॅस कमीच ठेवायचा. याला आपण असं सारखं हलवत आता याला आपण छान शिजवून घेऊ. आपल्याला कलर वापरायचा असेल तर आपण हे शिजतानाच यामध्ये कलर टाकायचा. मी इथे कलर टाकणार नाही. मी एकदम नॅचरल पानाचं शरबत बनवणार आहे. यामध्ये मी थोड्याशा एका गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्याही टाकलेल्या आहे, गावरान गुलाबाच्या. आपल्याकडे जर फुलं असले तर आपण जास्तही वापरू शकतो, कारण गुलाबाच्या पाकळ्या, गुलाब हा थंडच असतो. आपली साखर आता विरघळलेली आहे. आपल्याला आता याला छान शिजवून घ्यायचं आहे. हे शरबत जसं छान शिजत येतं तसा त्याचा कलर बदलत आलेला आहे, बघू शकता. गुलकंदामुळे त्याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला त्याला 5 ते 10 मिनिटासाठी छान शिजवायचं आहे आपल्याला. याला आपण आता चेक करून बघू. थोडंसं बोटाने चेक करून बघायचं. आपली एकदम असं गोळीबंद पाक नाही होऊ द्यायचा, थोडंसं चिकट झालं पाहिजे. आपलं हे शरबत आता झालेलं आहे. आपण गॅस बंद करू आणि याला थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर एका भांड्यावरती पातळ कापड टाकायचं आणि त्यावरती हे शरबत आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने आपण आता शरबतला या गाळून घेऊ. हे वरती राहिलेला चोथा, याची मी रेसिपी परत दाखवणार आहे, याचा वापर कसा करायचा. आता शरबत कसं बनवायचं आपण हे बघूया. एक ग्लासमध्ये आपल्या आवश्यकतेनुसार बर्फ टाकायचा आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेलं
शरबत टाकायचं आहे। आपल्याला थोडंसं गोड लागत असेल तर थोडंसं जास्त वापरायचं। इथे मी अर्धा चमचा वापरलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं। याला आपण आता चमच्याने हलवून घेऊ। त्यामध्ये जर कलर वापरला असता ते आणखीनच छान दिसलं असतं, पण मी नॅचरल शरबत बनवलेलं आहे। कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।